करायचे स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुभ्यो नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दास बोध. दशक 17वा. प्रकृतिपुरुष. समास 7वा. जगज्जीवन निरूपण नाम. श्रीराम समर्थ. समर्थांनी दशक 7वा. जगज्जीवन. जग आणि जीवन विभागणी केलेली आहे. जग म्हणजे काय? संसार, संपूर्ण विश्व, संपूर्ण जीव, त्याला जग म्हटलेलं आहे. आणि जीवन, जीवन म्हणजे जीवन देणारी व्यक्ती, जिवंत ठेवणारे तत्व. हे पूर्ण जगाची निर्मिती कशावरती चाललेली आहे ते समर्थांनी इथे निरूपणात सांगितलेलं आहे. ज्यामुळे संपूर्ण जग जिवंत आहे ती परमशक्ती म्हणजे जगज्जीवन. मुळी उदक निवळ असते, नाना वल्लीमध्ये जाते, संग दोष तैसे होते, आम्ल तिक्ष कडवट. समर्थ सांगतात मुळी उदक निवळ असते म्हणजे जेव्हा मुळामध्ये पाणी, मुळं स्वच्छ असतं, शुद्ध असतं. जेव्हा मुळामध्ये जातं तेव्हा ते पाणी शुद्ध असतं. जेव्हा ते वेगवेगळ्या वेळी वनस्पतीमध्ये वाहून जाते तेव्हा त्या संगतीमुळे त्यांची चव बदलते. कधी आंबट, कधी तुरट, कधी तिखट, कधी कडू. जशी जशी संगत लाभते तसे तसे तो पाणी लागतं. जेव्हा आपण मुळाला पाणी टाकतो तेव्हा तो पाणी स्वच्छ असतं, पांढरं असतं, वाईट असतं. पण जेव्हा ते मूळ खेचून घेतं आणि प्रत्येकाच्या याच्यामध्ये जातं, संगतीमुळे त्याची चव बदलते, कलर बदलतो. समर्थांनी हा उदाहरण दिलं आहे, पाण्याचं उदाहरण दिलं आहे, वनस्पतीचं उदाहरण दिलं आहे. समर्थांनी तो आपल्या अंतरी लावून घ्यायचं आहे. मनुष्य जेव्हा जन्मतो तेव्हा छोटं बाळ असतं तेव्हा सुद्धा स्वरूपाचं असतं. त्याला कसलंच काही व्यसन नसतं, कधीच काही वाईट गुण नसतात. तो जन्मल्यापासून जशी संगत मिळते तसा तसा त्याचा स्वभाव बदलत असतो. लहानपासून ते वयोवृद्धापर्यंत जशी जशी संगत मिळते, जशी जशी वाईट संगत मिळेल तर वाईट गुण, चांगले संगत मिळत असतील तर चांगले संस्कार ते त्याच्या संस्कारातून दिसून येतात, वागण्यातून दिसून येतात. म्हणून समोर सांगतात जसं ज्याची संगती तसं त्याचा देह. आत्मा आत्मापणे असतो, देह संगे विकारतो, साभिमानी भरे भरतो, भलतीकडे. आता आत्मा आत्मपणे, आत्मा आत्म्याच्या ठिकाणी ठीक आहे, पण जो हा देह आहे तो सर्व विकारलेला आहे, तो सगळा अभिमानाने भरलेला आहे. त्याच्याकडे अभिमान आहे. हा आपलं शरीर आहे, आपल्याला अभिमान आहे, अहंकार आहे. मी दिसायला सुंदर आहे, माझे डोळे भारी आहेत, माझा रंग गोरा आहे, काहीकांची स्माईल चांगली आहे, काहीकांचं नाक चांगलं आहे, काहीकांचे डोळे चांगले आहेत. प्रत्येकाला प्रत्येकाचा देहाचा अहंकार आहे. पण आत्मा आत्म्याच्या जागाने स्थिर आहे. आत्मा मुळात आत्मरूपानेच बदलतो आणि देहाच्या संगतीने त्याच्या ठिकाणी विकार उत्पन्न होतात. आत्मा शुद्ध आहे पण जी शरीराची संगत आहे त्यात विकार निर्माण होतात आणि अहंकार वाढतो आणि मनुष्य चुकीच्या मार्गावर जातो. म्हणून समोर सांगतात अहंकार वाढला की माणूस सत्यापासून दूर जातो. मीपणा अहंकार हा आध्यात्मिक प्रगतीचा अडथळा आहे.
बरी संगती सापडली, जैसी उसास गोडी आली, विषवळी फापावली, घातके प्राणी. म्हणजे ज्या माणसाला उत्तम संगत मिळाली तर उसात पाण्याने गोडी यावी तसं कल्याण होतं आणि पाण्याने विषवल्ली फोपावली. त्यामुळे वाईट माणसाची संगती झाली तर तशीच ती संगत बनते, वाईट मार्गात जाते. वाईट माणसाची संगत भेटली तर तो नशेत जातो, आहेरी नशेमध्ये जातो. म्हणून समर्थ सांगतात, संगतीवर डिपेंड आहे. जर आपण उत्तम बैठकीमध्ये बसून श्रवण करत असू तर आपल्याला चांगली संगत आहे. फक्त आपल्याला समजता आलं पाहिजे, विवेकाने समजून घेता आलं पाहिजे आपण काय कसं वागतोय, आपलं संस्कार, आपली संगत काय आहे ते आपल्याला ओळखता आली पाहिजे. 18 वनस्पती, गुण सांगावे ते किती, नाना देहांचे संगती, आत्म्यास होय. पृथ्वीवरती 18 वनस्पती आहेत. त्यातील प्रत्येक वनस्पतीचा प्रत्येक झाडाचा गुण वेगवेगळा आहे. समज त्या गुणांचं वर्णन करू तरी कसं, किती वर्णन आहे त्यांचं, हे करणं शक्य नाही आहे. तसंच आत्म्यालाही नाना देहांची संगती लाभते. त्यानुसार त्याचे गुण दिसून लागतात. चांगलं असेल तर चांगलं दिसतं, वाईट असेल तर वाईट दिसतं. हे सर्व देहाची संगत, विषय विकारची संगत. जर विषय विकारामध्ये गुंतला असेल तर ते वाईटच होणार. त्याचा गुण त्याच्या अंगी प्रगट होणार, ते दिसून येणार. त्यामध्ये कोणी भले, ते संत संगे निघाले, देहाभिमान सांडून गेले, विवेक बळे. म्हणजे त्यामध्ये कोणी भले, ते संत संग निघाले. म्हणजे हे ऐकून काही लोकांना चांगली संगत मिळते, संतांची संगत मिळते, ते देहाभिमान सोडतात आणि विवेकाच्या बळावर संसारातून मुक्त होतात. या चक्रातून, 84च्या फेऱ्यातून, या भवसागरातून पार होतात. आणि संत संघ हेच खरं योग्य मार्गदर्शन आहे. देहाभिमान कमी झाला की अहंकार कमी होतो आणि विवेक योग्य अयोग्य ओळख करून देतो आणि माणसाला उंच नेतो. उदकाचा नासची होतो, आत्मा विवेक निघतो, ऐसा आहे प्रत्यय तो, विवेक पहा. म्हणजे उदकाचा नाश होतो. उदक म्हणजे पाणी नष्ट होतं, रूप बदलत जातं. पण आत्मा विवेकामुळे मुक्त होतो. हे अनुभवाने समजते. विवेकानं पाहिले तर कळते. हा आपला शरीर आहे, देह आहे, हा पंचभूतापासून निर्माण झाला आहे. पृथ्वी, तेज, जल, वायू, आकाश या पंचतत्वाने निर्माण झालं आहे. हा फक्त शरीर आहे, तो वरचा ढाचा आहे, त्याला नाव आहे. हा पंचतत्वामध्ये विलीन होईल. जर मृत्यू पावला तर हा पंचतत्वामध्ये विलीन होईल. पण जो आत्मा आहे तो नाशिवंत आहे. आत्मा नाश पावत नाही आहे, तो शाश्वत आहे. शरीर नाशिवंत आहे. विवेक आणि ज्ञानामुळे त्याचं आत्म्याचं खरं स्वरूप समजतं. ज्यास सोयीताचे करणे, त्यास किती म्हणून सांगणे, हे ज्याचे त्याने समजणे, सकळ काही. म्हणजे ज्याला स्वहित करायचं असेल, ज्याला स्वतःचं हित करायचं असेल, समर्थ सांगतात त्याला आणखी किती सांगावं. आणि त्याने सर्व कर्म समजून घेतलं पाहिजेत. विवेकाने ओळखता आलं पाहिजे, चांगलं काय वाईट काय आपल्याला समजता आलं पाहिजे. समजण्याचं किती उदाहरणं देऊ.
आपला आपण करी कुडावा, तो आपला मित्र जाणावा, आपला नाश करी तो समजावा, वैरी ऐसा. म्हणजे आपला आपण कुरी कुडावा, तो आपला मित्र जाणावा. म्हणजे जो आपला आपण कैवार घेतो तो आपला आपण मित्र जाणतो. जो आपल्याला मदत करतो तो खरा मित्र. आणि जो आपला आपणच नाश करून घेतो तो स्वतःचाच वैरी बनतो, तो मित्र होत नाही. आपले आपण नीत करावे, त्यांचे आडवे कोणी निघावे, एकांती जाऊन जीवे, मारी आपणासी. म्हणजे जो आपले अकल्याण करून आपणच करून घेतो त्याला कोण अडवणार. म्हणजे आपलं शरीर आहे, आपला देह आहे, यामध्ये आपलं वाईट कोण करणार. हे आपले विषय, जे 8 विषय आहेत, काम क्रोध मद मत्सर लोभ संशय चिंता, हे सर्व अकल्याणाच्या बाजूने आहेत, वाईटाच्या बाजूने आहेत. त्याला कोण अडवू शकणार. एकांतात जाऊन एखाद्यानं आत्मघात करावा असं आहे. समर्थ सांगतात यासाठी विवेक पाहिजे, भक्ती पाहिजे, परमार्थ पाहिजे, चांगली संगत पाहिजे, संत संघाची संगत पाहिजे. जो आपला आपण घातकी, तो आत्महत्यारा पातकी, या कारणे विवेकी, धन्य साधू. म्हणजे जो आपला घात आपणच करून घेतो तो आत्महत्यारा पातकी आहे. समोर सांगतात हे प्रारब्ध नाही. जे आपण काही चूक झाली, काही आपल्याला टेन्शन आलं, आपण जीव देतो, आपलं आयुष्य संपून टाकतो, हे आत्महत्या आहे, आत्महत्या आहे, अत्यंत पातकी आहे. समोर सांगतात म्हणून जो विवेक करतो तो खरा साधू आहे. ज्यातून जो संकटातून जो मार्ग काढतो तोच खरं धन्य आहे. पुण्यवंत सत्संगती, पापेष्ठा असत्संगती, गती आणि अवगती, संगती योगे. समजतात 2 संगती आहेत, पुण्य आणि पाप. पुण्याची संगत धरली तर तो सत्संगीच्या वाटेने जातो. जो पुण्यवान असतो त्याला सत्संगी मिळते, आणि जो पापी माणूस आहे त्याला दुर्जनांची संगती लाभते. जशी संगत लाभते तशी सद्गती किंवा अधोगती प्राप्त होते. आपल्याला जे दिसून येतच. उत्तम संगती धरावी, आपली आपण चिंता करावी, अंतरी बरी विवरावी, बुद्धी जाणत याची. म्हणजे उत्तम संगती धरावी आणि आपली आपण चिंता करावी. समज म्हणतात उत्तम संगत अशी धरा की आपलं स्वतःचं कल्याण होईल, याचे चिंतन करावे, याची चिंता करावी. जाणता माणसाचा सल्ला घ्या, त्यावर आपल्या अंतर्यामी विचार करा, हे खरं आहे काय, म्हणजे आपल्याला संबोधित आहे का, खरंच याने आपली संगती चांगली होईल का, तरच त्या माणसाचा सल्ला घ्या. नाहीतर आपल्याला फुकटचे सल्ले द्यायला भरपूर जणं आलेले आहेत, नावं ठेवायला भरपूर आलेले आहेत. फक्त आपल्याला स्वतःचं कल्याण कसं होईल हा विचार करता आला पाहिजे. स्वतःला चांगलं कसं करता येईल. जेव्हा आपण स्वतः चांगलं असू तेव्हा आपल्याला जग चांगलं दिसेल. हे अंतर्यामी विचार करायचा आहे. आत्तापर्यंत आपण लोकांचे दोष पाहिले, लोकांना दोषी ठरवले, पण आपण जे आहेत तसंच राहिलो आहे. इहलोक आणि परलोक, जाणता तो सुखदायक, नेनता करिता अविवेक, प्राप्त होतो. समजतात इहलोक आणि परलोक, या लोकामध्ये जिथे आपण जन्मलो आहे आणि परलोकामध्ये जेव्हा आपण जाणार आहोत, मरणार आहोत, तो प्रवास सुखदायक असला पाहिजे. जाणत्या माणसाने संगतीने इहलोक आणि परलोक दोन्ही सुखदायक ठरतात. ज्याची जशी संगत, जसं जो वागतो, ज्याचे ज्याचे कर्म आहेत, तर त्या पद्धतीने इहलोक किंवा परलोक, स्वर्ग किंवा नरक हे ठरलेलं आहे. आणि जर अज्ञानी माणसाची संगत केली तर त्याला अविवेक प्राप्त होतोच. आपल्याला स्वर्गाची प्राप्ती करायची आहे, मोक्ष मिळवायचा आहे,
तर आपल्याला भक्ती परमार्थ करता आला पाहिजे, नामस्मरण करता आलं पाहिजे. इहलोक आणि परलोक दोघांमध्ये सांगितलेलं आहे. आपल्याला या 84च्या फेऱ्यामध्ये अडकायचं नाही आहे. एवढी भक्ती केली पाहिजे, नामजप केला पाहिजे की आपल्याला इहलोक आणि परलोक हा आपला प्रवास सुखदायक झाला पाहिजे. आपण हा जन्म घेतला आहे हा कशासाठी झाला आहे हे आपल्याला अजून समजलंच नाही आहे. आपण संसाराच्या चक्रामध्ये अडकून राहिलो आहे. लहानपणापासून अभ्यासाचं टेन्शन, अभ्यास झाल्यावर नोकरीचं टेन्शन, नोकरीचं झाल्यावर पोराबालांचं टेन्शन, नंतर साठी गाडी घ्या, बंगला घ्या, सर्व त्याच्यामध्ये संसारामध्येच अडकून राहिलं आहे. पण या संसाराच्या बाहेर जो आहे तिथून आपल्याला पडायचं आहे. ये लोकांमध्ये आपण सुखदायक वागू, पण त्याचा जो कर्म आहे, ज्या कर्माने आपण पैसा कमवलेला आहे ते चांगलं आहे का वाईट आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. त्यानुसार तो गढा भरला जाईल आणि आपल्याला दोन्ही प्रवास सुखदायक करायचे आहेत. जाणता देवाचा अंश, नेनता म्हणजे तो राक्षस, यामध्ये जो विशेष तो जाणून घ्यावे. जाणता देवाचा अंश, आपण सर्व देवाचाच अंश आहेत. पण आपले जे अंश आहेत ते सर्व असंगतीमुळे, वाईट विषयांमुळे हे सर्व राक्षसांच्या गुन्हे गेलेले आहेत. जो जाणता आहे, जो विवेकी आहे, तो खरा देवाचा अंश आहे. आणि जो नेनता आहे, अविवेकी आहे, नेनिवीमध्ये आहे, तो राक्षस गुणमधला आहे. दोघात श्रेष्ठ कोण आणि कनिष्ठ कोण ते आपल्याला जाणायचं आहे. जाणता तो सकळा मान्य, नेनता होतो अमान्य, जेणे करिता होई जे धन्य, तेचे घ्यावे. म्हणजे जो जाणता असतो तो सर्वांना मान्य आहे, तो सर्वांमध्ये चांगला राहतो. पण जो नेणता आहे तो लोकांना अमान्य असतो. म्हणून ज्याच्या संगतीने धन्यता लाभत असेल तेच स्वीकारावं, अन्यथा बाहेर पडावं. साक्षपी शहाणाची संगती, तेने साक्षपी शहाणे होती, आळसी मूर्खांची संगती, आळसी मूर्ख. म्हणजे साक्षपी शहाणाची संगती, आपण कुठेही असो, उद्योग क्षेत्रामध्ये असो, शाळेमध्ये असो, कॉलेजमध्ये असो, कुठल्या बिझनेसमध्ये असो, उद्योगी प्रयत्नशील शहाण्या माणसाच्या संगतीत, शहाण्या माणसांच्या लोक शहाणे होतात. आणि जे आळशी असतात, जे मूर्ख असतात, त्यांच्याची संगत जर केली तर तो शेवटी आळशी आणि मूर्ख बनतो. हे खरं आहे. जशी जशी त्याची संगती आहे तसं वागत जातो. उत्तम संगतीचे फळ सुख, अधम संगतीचे फळ दुःख, आनंद सांडून या शोक, कैसा घ्यावा. संगतीचा परिणाम आहे. ज्याच्याकडे संगती चांगली आहे तो उत्तम आहे. ज्यांच्याकडे अधम आहे, ज्यांच्याकडे वाईट विचार आहेत, त्यांना निश्चित त्याचं फळ, त्या कर्माचं फळ ते दुःख आहे. अधम संगतीने दुःख प्राप्त होतं. मग आनंद सोडून माणसाने शोक करायला प्राप्त करून घ्यावा. ऐसे हे प्रगट दिसे, जनामध्ये उदंड भासे, प्राणी मात्र वर्ततसे, उभय योगे. म्हणजे ऐसे हे प्रगट दिसे, जनामध्ये उदंड भासे, म्हणजे या जगात या दोन गोष्टी प्रत्यक्ष पाहायला मिळतात. चांगलं आणि वाईट दोन्ही प्रकारची उदंड उदाहरणं आहेत. पण तरी प्राणी दोन्ही मार्गाचा अवलंब करताना दिसतात. कधी कधी चांगलं वागतात तर कधी वाईट वागतात. एका योगे सकळ योग, एका योगे सकळ वियोग, वियोग योगे सकळ प्रयोग, करीत जावे. म्हणजे विवेकी माणसाच्या संगतीने सर्व लाभ होतो, तर अविवेकी माणसाच्या संगतीने सर्व गोष्टींचा वियोग होतो. त्याची गणना पापामध्ये होते.
कष्टी होते, दुःखी होते. म्हणून सर्व काही विवेकी माणसाच्या संगतीत राहून करायचं आहे. समर्थ सांगतात आपल्याला ओळखता आलं पाहिजे, चांगलं काही आहे वाईट काही आपल्याला ओळखता आलं पाहिजे. अवचिते साकडीत पडिले तरी तेथून पाहिजे निघाले, निघून जाता झाले परमसमाधान. माणूस जर अचानक अडचणीत सापडला तर तिथून निघणं हेच खरं आहे, भागच असते. पण जिथे जो अडकला तो संपला. जर तिकडे चांगली संगत नसेल तर तिथून निघणे भागच आहे. जर तो अडकला तर तो गेला, आणि जर तिथून निघाला तर तिथे परम समाधान प्राप्त होते. कोण काहीही बोलो, आपण या कानाने ऐकायचं, या कानाने सोडून द्यायचं आहे. आपला आपण विचार करावा. दुनिया कशीही असो, कशीही वागो, कलियुगामध्ये स्वतःला चांगली दिशा दाखवणारा जो कोण असेल तर आपलाच आपण, आत्मा आहे. आपणाची आपण तो स्वतः आहे. दुसऱ्यांना चांगलं करण्यासाठी जाऊच नका. समज सांगतात आपला आपण एकदा चांगलं झालं की दुनिया चांगली राहते. नाना दुर्जनाचा संग क्षण क्षण मनभंग, या कारणे काही रंग राखून जावे. म्हणजे अनेक दुर्जनाच्या संगतीत क्षणाक्षणाला मनाविरुद्ध गोष्टी घडत असतात. आपण पाहतोच. शाळेत असो, कॉलेजमध्ये असो, कामावर असो, घरी असो, प्रत्येक संगतीत क्षणाला मनाविरुद्ध गोष्टी घडत असतात. मनभंग होतो. आपला स्वाभिमान दुखावला जाणार नाही एवढीच जवळीक ठेवावी, नाहीतर लांब राहावं. समोर सांगतात जिथे आपला स्वाभिमान दुखावला जात असेल तर तिथे न राहिलेलेच बरं. शहाणे यत्न त्याच्या गुणे, पाहो जाता काय उणे, सुख संतोष भोगणे नाना श्लाघ्यता. म्हणजे शहाणे यत्न त्याच्या गुणे, पाहो जाता काय उणे, म्हणजे विवेकाने केलेल्या योग्य दीर्घदृष्टीच्या प्रयत्नामुळे काही जर कमी पडत नाही, उलट सुख संतोष प्राप्ती आनंद अनेक प्रकारे प्रशंसा केली जाते. तो खरा शहाणा आहे. ज्याच्या अंगी विवेक आहे तोच खरा शहाणा आहे, आणि तोच खरा सुख संतोष भोगतोय. बाकीचे आहेत ते तात्पुरते सुख भोगतात, संतोष भोगतात, पण त्याची जी कर्म आहेत ती त्याला त्याच आयुष्यामध्ये त्याला भोगावी लागतात. तो तात्पुरता सुखी दिसेल, तात्पुरता आनंदी दिसेल, पण त्या सुखानंतर दुःख आहेच. जसं सूर्यानंतर चंद्र येतो, काळोख येतो, दिवसानंतर काळोख येतो, तसं सुखानंतर दुःख आहेच. पण ते आपल्या डिपेंड कर्मावर आहे. जर कर्म चांगलं असतील तर सुखच येईल, नाहीतर दुःख आहेच. आता लोकी ऐसा आहे, सृष्टीमध्ये वर्तत आहे, जो कोण समजून पाहे त्यास घडे. म्हणजे लोकात आणि सृष्टी अशीच राहटी आहे. जो कोण समजून विवेकाने वागतो तो सुख संतोष लाभतो. बहुरत्न वसुंधरा, जाण जाणो विचार करा, समजल्या प्रत्यय अंतरा माझी येतो. म्हणजे बहुरत्न वसुंधरा असं म्हटलंय. ते नीट जाणून घेऊन विचार जर केला, त्यातील रहस्य जाणून घेतला तर तो आपल्या अंतरी समजतो. दुर्बळ आणि संपन्न, वेड्याने व्युत्पन्न, हे अखंड दंडायमान असतची असे. दुर्बळ आणि संपन्न, वेडे आणि व्युत्पन्न, अशी दोन प्रकारची माणसं जगात आहेत. आणि जगाची अनुलंघ्य राहटी अशीच चालत आलेली आहे. एक भाग्यपुरुष मोडती, एक नवे भाग्यवंत होती, तैसीच विद्या व्युत्पत्ती होत जाते. म्हणजे एखादा भाग्यवान पुरुष जेव्हा निर्धन होतो, नष्ट होतो, मरण पावतो, तर कोणी एखादा नवीन भाग्यवंत होतो. विद्या आणि उत्पत्तीच्या बाबतीत तसंच आहे. त्या पण येतात आणि जातात. जेव्हा आपले भाग्यवान पुरुष म्हणजे आपले आजोबा पंजोबा, जर त्यांची इस्टेट असेल, जमीन असेल
आणि ते जर नष्ट झाले, मृत्यू पावले, तर त्यांची जी प्रॉपर्टी आहे ती त्यांच्या मुलाबाळांना, नातवापंजांना मिळतं. त्यांचं नशीब खुलावतं, भाग्यवंत होतं. तसंच विद्या आणि उत्पत्तीच्या बाबतीत आहे. जेवढे ज्याच्यावर चांगले संस्कार येत राहतात तो खरा भाग्यवंत आहे. जशी जशी विद्या चांगली आहे, जसं कर्म चांगलं आहे, तसं तसं तो भाग्यवंत होतं. नाही तर अधोगतीकडे जातं. एक भरे एक रीते, रीते मागुते भरते, भरते रीते होते काळांतरी. एक भरे एक रीते म्हणजे एक भरलेलं आहे तर एक रिकाम आहे. एक संपन्न तर एक भिकारी दिसतं. प्रयत्नाने भिकारी संपन्न होतात, आपण पाहिलेलं आहे. परंतु ही संपन्न ही कायम टिकणारी नाही आहे. समज सांगतात सुख आहे, धन आहे, पैसा आहे, अडका आहे, हे कायम टिकणारी नाही आहे. हा चक्राचा नियम आहे. या चक्रमेक्रम रहाटाच्या गाडग्याप्रमाणे एखादा भरण्याचा आणि एका रिकामाचा क्रम आहे. हा सृष्टीचा नियम आहे. जर तुम्ही आयुष्यामध्ये पहिले जर कष्ट केले असतील, भरपूर काटकसरीने राहिला असेल, तर त्यांचं पुढचं जीवन हे चांगलं आहे. जर त्याची कर्म चांगलं असतील तर, मेहनत केली असेल तर. ऐसी ही सृष्टीची चाली, संपत्ती दुपारची सावली, वैसा तरी निघून गेली हळूहळू. म्हणजे अशी ही सर्व सृष्टीची चाल आहे. हा सृष्टीचा नियम आहे, चक्र आहे. जसं सकाळचं ऊन वाढत वाढत दुपारची ऊन येतं, जास्त ऊन वाढतं, नंतर हळूहळू दुपारचं ऊन संध्याकाळी हळूहळू कमी होतं, सावली येते, थोडा वेळ पायाखाली टिकते. तसंच संपत्तीसुद्धा तशीच आहे. कधी कधी अमाप येईल आणि हळूहळू निघून जाईल, ती टिकून राहणार नाही. तसंच आपले आयुष्य आहेत, वर्ष आहेत. कोणी 60 वर्ष असेल, 70 वर्ष, 80 वर्ष जगत असेल, ते हळूहळू निघून जात आहेत. समर्थन तसेच वयसा तरी निघून गेली हळूहळू. म्हणजे या चांगल्या वर्षामध्ये आत्तापर्यंत आपण काय कर्म केली आहेत, काय संगतीमध्ये वाढलो आहे, याचा विचार करता आला पाहिजे. बाळ तारुण्य आपुले, वृद्धाप्य प्रचितीस आले, ऐसे जाणून सार्थक केले पाहिजे कोणी एक. सांगतात बाळ तारुण्य आपुले. जेव्हा आपण बालवयात असतो, बालपण तारुण्य पण निघून गेलं आणि आता वृद्धावस्थेचा अनुभव आला आहे, तर माणसाने आपल्या आयुष्याचे सार्थक केलं पाहिजे. चांगली संगत धरली पाहिजे, उपासना केली पाहिजे, भक्ती केली पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. हा सतत अभ्यास राहिला पाहिजे, तेव्हा आयुष्याचं सार्थक होईल. जर आपण ठरवलं 60 नंतर भक्ती करू, तर माणूस स्थिर राहणार नाही. सतत त्याच्या अंतरी विचार येतील, मनामध्ये विचार येतील, तो स्थिर राहूच शकत नाही. त्यासाठी अभ्यास महत्त्वाचा आहे. ज्या वयात तुम्ही आहात तिथून तुम्ही नामस्मरण करता आलं पाहिजे, भक्ती करता आली पाहिजे, नामजप करता आला पाहिजे. नाहीतर आपलं बालपण आणि तारुण्यपण खेळण्यात आणि बागडण्यात सर्व गेलं आहे, मजा मस्ती करण्यात गेलं आहे. देवाचं धाव आपण केलंच नाही आहे. ज्यासाठी आपला जन्म झाला आहे तेच आपल्याला माहिती नाही आहे. म्हणून समज सांगतात जेव्हा आपल्या वृद्धावस्थेचा अनुभव येऊ लागतो, तेव्हा आपल्याला देव आठवतो. कारण आपल्याला आपली जी आहेत ती आपल्याला साथ देत नाहीत. माणसं बोला, घरची माणसं किंवा आपलं शरीर हे कोणी साथ देत नाही आहे. तेव्हा आपल्याला देवाचा आपण धावा करतो. म्हणून ते करायचं नसेल तर अगोदर आपली कर्म चांगली ठेवायची आहेत. आणि जर कर्म चांगली असतील तर आयुष्याचं सार्थक नक्की आहे. देह जैसे केले तैसे होते, यत्न केल्या कार्य साधते, तरी मग कष्टावे ते काय निमित्त. म्हणजे देहाला जसं आपण वळण लावतो तसा तो होतो. म्हणजे जसं आपण एकदा माती कालवतो, माती कालवली त्याचं जसं मडकं बनतं, मूर्ती बनतं, तसं हा आपला देह आहे. जसं त्याला वळवणार, जसं त्याचा संस्कार करणार, तसं तो वळतो, तसं तो घडतो. त्याचे सार्थक करायचा प्रयत्न केला तर ते कार्यही साध्य होते. 2 दगडं असतात,
एक दगड असाच ठेवला तर तो रस्त्यावरच राहतो, आणि जर मूर्तीत जर रूपांतर केलं तर लोक त्याला पूजतात. हे फरक आहे. म्हणून थोडं चांगल्या गोष्टी करण्यासाठी गाव सोसावे लागतात. जर त्याचं मूर्तीमध्ये रूपांतर केलं नसतं तर तो पूजला गेला नसता. आणि जो दुसरा दगड आहे त्याच्यावर सर्व लोक येऊन त्याच्यावर नारळ आपटतात, नारळ फोडतात, कारण त्याने पहिले कष्ट केले नाही आहेत. जसं देहाला आपण वळण लावतो तसं ते होतं. तरी मग कष्ट होण्याचे, निराश होण्याचे कारणच काय, समर्थ सांगतात. जर आपले कार्य जर चांगले असतील, कर्म जर चांगले असतील, तर आपलं पुढचं आयुष्य सुखात आहे, चांगलं आहे. आणि जर हे वाईट कर्म असतील तर दुःख निश्चित आहे. देह जैसे केले तैसे होते, यत्न केल्या कार्य साधते, तरी मग कष्टावे ते काय निमित्त. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे जगज्जीवन निरूपण नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.